तुम्हाला एवढं समज बोललो म्हणूनच तुम्ही असं वागायला लागले. लई दुःख दिलं मी तुम्हाला. माझ्या बोलण्याचा तुमच्या मनावर एवढा परिणाम होईल असं विचारच नाही केला. चुकलो मी. मला माफ करा, मला माफ करा. गौरे, का गेलीस मला सोडून? बघ कमळी कसं करतोय. मला तर पाहवत नाही त्याची अवस्था. काय झालं एवढं कोणालाच सांगत नाहीये तू. आतल्या आत नुसतं कुडत बसलाय. पण माझी खात्री आहे नक्की काहीतरी खूप वाईट घडलं असणार आहे ग. काहीतरी भयंकर घडलं असेल ज्याचं दुःख हा असं आत मनात आत आत दाबून ठेवतोय. आपल्याला कोणालाच काही सांगत नाही. तुला काय वाटतं ग, काय असेल त्याच्या मनामध्ये? का अशी अवस्था झाली त्याची? कमळी, मी आई आहे ग त्याची, पण तरी आपल्या मनातलं काही सांगत नाही मला. तू आता काय करू मी? आजी, तुम्ही नका काळजी करू. लवकरच सगळं ठीक होईल. कसं? ऋषी सर, या बाबतीत काही बोलायचंय तुम्हाला? सर, मी काल सांगितलं तेच. या मुलांनी माझ्या बहिणीची छेड काढली. माणुसकी म्हणून मी एकदा त्याला शांतपणे सांगितलं आणि एकदाच. तो ऐकला नाही, त्यांनी परत तेच केलं आणि म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं. सर, हा मुलगा आत्ताच्या आत्ता रस्टिकेट झाला पाहिजे कॉलेजमधनं. मी सोडणार नाहीये तुम्हाला. ए, काय करशील रे? तुला काय करायचं ते कर. NC वगैरे हवं ते कर, मला फरक पडत नाही. अँड लेट मी टेल यू वन्स अगेन, परत जर माझ्या बहिणीकडे बघितलंस जरी तरी आय विल ब्लडी किल यू.